नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आज आहे महाशिवरात्री। तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आमच्या इकडे एक मंदिर आहे, तिकडे चाललोय आम्ही पाया पडायला। तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो। आणि इकडे नदी आहे, तर ती नदी दाखव बाबू जरा। दाखव इकडे माझ्याकडे। तर इथं नदी आहे ना, पुलावर आम्ही उभं राहिलोय। तर चला आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये। इथून 15-20 मिनिटावर मंदिर आहे, तर तुम्हाला मंदिर दाखवते। काय घ्यायची परी तुला खेळणे? थांब, हात नको लावू। आमच्या आले मंदिरात किती मस्त खेळण्यांचे दुकान आहे। दर बाळा मी पकडते पिशवी। दुकान मस्त लागले। 2-3 दाखव ना दुकान फक्त। दुकान मस्त लागले खेळण्या दुकान, लहान पोरं पण आले, मस्त मोठी माणसं, लहान मुलं, हा पहिला पकड बाळा। आप मी खेळणी बघते नाही मी मस्त खेळणं परीचे। बॉल घ्यायचं का? चला आपण इथं बॉल घ्यायचं। हर हर महादेव, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। 60 रुपये 50 कमी करा ना जरा। 40 ला 30 ला 40 मध्ये दर्शन घ्या पहिले। जाऊ दे तुला काय। अरे वाह, पडले गया। इकडे अरे बाप, यस। पहिले मस्त बॉल घेतला खेळायला आमच्या परीने। छोटा ते आलेले आता आलेले चला आता मंदिरात जाऊ, मग खरेदी करू। चल परी मंदिरात जाऊ, मग बंद करू। तर इथं ना मस्त प्रसाद होता, साबुदाण्याचे वडे। तर मी मुलांना पण दिले खायला आणि आम्ही पण खाल्ले। आणि वाजले होते तेव्हा 1, त्यामुळं मग भूक पण लागली होती। आम्ही सगळ्यांनी थोडे थोडे खाल्ले ते साबुदाण्याचे वडे। परी खातच नव्हती, परी कंटिन्यू रडायची। आणि इथं प्रसाद म्हणून साबुदाण्याचे वडे आणि केळी देतात, तर मस्त ते आम्ही खात होतो। परी कंटिन्यू रडत होती आणि काही व्हिडिओज काढून देत नव्हते, त्यामुळं मग थोडासा काढला मी। आणि मंदिर बघा इतकं सुंदर आहे ना, तिथं आहे ना पार्वतीचे ना सगळे रूप आहेत, जेवढे असतात तेवढे रूप आहेत, सगळ्या मूर्ती त्या रूपांच्या। आणि खूप छान होतं, पण मला पूर्ण ते व्हिडिओज काढता नाही आले मंदिरामध्ये, कारण रडायची परी। मग आम्ही एक ठिकाणी बसून घेतला, म्हटलं जाऊ दे तिला जरा बसू दे। तिला जरा ऊन पण लागलं होतं, त्यामुळे ती चिडचिड चालू होती। आणि खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही बघू शकतात किती छान मूर्ती इथं। आणि परीने तर काही खाल्लंच नाही। आणि मग आता आम्ही ना तिथं बगीच्यात गेलो, बाहेर मस्त बगीचा होता, कारण ना गरम खूप व्हायचा। तर मग मुलांना बोली चला पटापट खा आणि आपण आता बगीच्यात जाऊ। तर परीला मी पाणी दिलं प्यायला, खात काहीच नाही, फक्त पाणी पिते, असं आहे तिचं। मग घरी येऊन तिला मी सगळं भरवलं जेवण वगैरे। तर आता आमचं झालं होतं प्रसाद खाऊन। तर आता आम्ही बगीच्यात घेऊन जाणार आहे तिला। तिथं मस्त खेळली ती बगीच्यामध्ये। आता तुम्ही पुढं बघा व्हिडिओ, ते बघा प्रसाद देते तरी पण खात नाही, फक्त पाणी 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 दे सांगते। तर आता आम्ही तिला मस्त खेळवणार आहे बगीच्यामध्ये। तर बघा तुम्ही कशी एकसारखी रडती, ती ऐकतच नव्हती, सांगायची घरी चल घरी चल। तर म्हटलं ठीक आहे, आता हिला जरा बाहेर फिरवू तिथं। आणि परू इकडे ये। इथं खूप सुंदर असा बगीचा होता, मस्त आंब्यांची झाडं होती छान। तर मी परीला ते दाखवत होती का बघ झाडांना आंबे आले आहेत। तर तिथं ते बाबा होते ना, ते ओरडायला लागले होते। त्यांना बोलले अहो आम्ही तोडत नाही आहेत, आंबी फक्त माझ्या मुलीला दाखवते आहे। आणि ते ऐकतच नव्हते, सांगतात तिथून जातो मी, आंब्यांना हातच लावू नका। तर ठीक आहे, तर मग तिला बोलली जाऊ दे तू आता इकडंच खेळ, म्हटलं मस्त मोकळ्या पटांगणात। मस्त गर्दी भरपूर होती आणि कसं अण्णाचे मुलं आले होते, म्हणजे यांच्या काकांची मुलं, त्यांच्यासोबत ती मस्त रमली होती। आम्ही एकटे गेलो ना कुठं तर ती नाही राहत रडते,
ते होते, त्यामुळं ती मस्त तिथे फिरत होती, खेळत होती आणि दोघं भाऊ बहीण मस्त बॉल खेळत होते. तर तिला बोलली चल आता आपल्याला वेळ होतो आहे घरी जायला. तर आम्ही निघालो, कारण ऊन पण खूप झालं होतं आणि तिला ऊन पण लागलं. ती एकसारखी रडत पण होती. आमची बावली घेऊन बसले मस्त. ऊन खूप सगळ्यांना रस प्याला मस्त उसाळ रस. गर्मी में पहिले केस पळाले बावलीचे. तर जिवंत बावली आहे का? नको परी नको नको घेतो. गर्मी में रस पीने नॉर्मल टाका नॉर्मल. मी जाऊन आली शंकराच्या मंदिरात. तर मुलांना खेळणे आणले. आता आमची 1 महिन्याची यात्रा आहे, तरी पण मुलांनी आता खेळणे घेतले, ऐकतच नाही. बाई परीने घेतले नाही. हे ना अशी दोरीची खेचली ना काही चालती. मग असं आहे, बाहुली आहे, स्कूटी चालवते. ही परीलाच घेतलाय बॉल. तिला बॉल आवडतो म्हणून रोज आम्ही फुगे आणायचो, पण ती फुग्याने फोडून टाकायची. मग त्यामुळे आज आम्ही बॉलच घेतला. आणि रिषभला घेतलाय, ते काय मला काहीच माहित नाही. बघू तो आता कसा खेळणार आहे. ते काहीतरी आहे ते मला माहित नाही. आणि हो, आज महाशिवरात्री उपवास आहे, उद्या सुटेल. तरी मी अजून काहीच खाल्लेलं नाही. 2 ते 2:30 वाजले असतील आता. आणि साबुदाण्याची खिचडी मी टाकली भिजत, पण मला कसं आहे उपवास असला ना का मळमळ आणि चक्कर येते, त्यामुळे मी काहीच खात नाही. तर यांनी मला आता दही आणली पिण्यासाठी आणि खजूर आणले का देवाला प्रसाद ठेवण्यासाठी. मग देवाला प्रसाद ठेवला, कारण महाशिवरात्रीच्या देवाला फक्त खजूरच प्रसाद लागतो. मग देवाला प्रसाद ठेवला. नस लागेल, उपाशी राहू शकत नाही, कारण उद्या सकाळी उपवास सुटेल. ठीक आहे, आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. मला नक्की कमेंटमध्ये सांगा मंदिर कसं होतं. आणि तिथलं मस्त याचे आंब्याचे झाडं होते आणि तिथं मस्त असं गार्डन होतं खेळण्यासाठी आणि खूप छान परिसर होता आणि इतकं मस्त वाटलं. आणि एकाच देवाचं मंदिर होतं तिथं, याचं पण साईबाबाचं मंदिर होतं आणि सगळ्या देवींच्या पण मूर्त्या होत्या. पार्वतीचे जेवढे रूप असतात ना तेवढ्या रूपांच्या तिथं मूर्त्या होत्या. तर मी दाखवण्याचा प्रयत्न केला. गर्दी होती, मला काही इतकं दाखवता नाही आलं. आणि हो, यात्रा पण तिथं भरपूर मोठी भरलेली होती. आम्ही खूप काय काय खरेदी केलं. आईस्क्रीम खाल्ली, रस पिला. मला उपवास आहे, जे खाता येईल उपवासाचं तेच खाल्लं. मुलांनी काय वडेपाव वगैरे खाल्ले. तर महाशिवरात्रीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मंदिर कसं वाटलं ते पण सांगा. तर चला व्हिडिओ इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा. बाय.